उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच त्यांच्या भाषणाच्या खुमासदार शैलीने सभा गाजवत असतात. अशातच आजही अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी वाचवले असे म्हटले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक, विधानसभा ईव्हीएमवरील आरोप या सर्व विषयांवर भाष्य करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचे सांगून विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचे अजित पवारांनी म्हटलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीने अजित पवार यांच्या पक्षाला लढण्यासाठी अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या. त्यातील एका जागेवर विजय मिळाला होता. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने 51 जागा लढवत 41 जागांवर विजय मिळवला. दरम्यान महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामागे लाडकी बहीण योजना असल्याचं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अनेक वेळा म्हटलं आहे. बारामतीतील कार्यक्रमात विविध विषयांवर बोलताना आपल्या भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री उपस्थितांचे आभार मानत होते. त्यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांकडे पाहत अजित पवार म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणींनी मला वाचवले. यावेळेस मी खोटे नाही बोलत. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विचार करत होतो की आपले सरकार यायला पाहिजे, नाहीतर बरोबर आलेले 40-50 आमदार म्हणतील हे घेऊन गेले आणि आमचं वाटोळं केलं. आम्ही महिलांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे बहिणींनी स्वागत केले. त्यामुळे आमच्या बहिणींनी मेहुण्यांचे पण ऐकले नाही. आज जाऊन जे बटन दाबायचे होते ते दाबले. आमच्या मेहुण्यांनी दुसरीकडचं बटन दाबली, पण इकडूनच बटन जोरात दाबल्यामुळे आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलो आहेत.